काही वर्षापूर्वी आलेल्या सुनामीची आठवण करून देणारा भयानक महाप्रलय नेपाळमध्ये आलाय. चीनच्या तिबेटमधून अचानक आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात भीषण हाहाकार माजलाय. या भीषण दुर्घटनेची ताजी माहिती शेवटपर्यंत पहा. भोटेकोशी नदीची पातळी अचानक वाढल्यामुळे रसुआ येथे जलविद्युत प्रकल्पासारखी मोठी बांधकामं आणि तिमुरे अन सायब्रुबेप्सी भागातील अनेक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय. 105 भारतीय नागरिकांसह 291 परदेशी पर्यटक बेपत्ता आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 14 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. सीमेवरील 9 पोलीस कर्मचारीही बेपत्ता असल्याचं समजतंय. या भीषण संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानाशी फोनवर संवाद साधून भारत पूर्णपणे नेपाळच्या मदतीसाठी पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय. निसर्गाच्या या रौद्र रूपाने नेपाळमध्ये प्रचंड मनुष्यहानी आणि वित्तहानी घडवून आणली आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीय पर्यटकांसाठी आणि तिथल्या नागरिकांसाठी प्रार्थना करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा.